नमस्ते, कसे आहात? आज आपण बघणार आहोत की बरेचदा आपण बघतोय की मुलांना आई ओरडली, रागावली तर काही फरक पडत नाही. पण बाबा ओरडले की त्यांना खूप त्रास होतो, त्यांना खूप दुःख होतं. मग हे असं का होतं की आई रागवली तर काही वाटत नाही, म्हणजे थोडं दुःख होतं, आणि बाबा रागवले तर खूप वाईट वाटतं? तर हेच आज आपण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. आपण पहिले विचार करूया आईचा. आई म्हणजे काय? तर आई म्हणजे इमोशनल सेफ्टी. हो, आई म्हणजे एक मानसिक आधार असतो. जेव्हा आई मुलाला टच करते, जन्मापासून आईच्या आवाजाशी त्या मुलांचा एक नातं जोडलेलं असतं. तो अगदी पोटात असतानापासून आईचा आवाज ऐकत असतो आणि त्यामुळे त्याचं इमोशनल कनेक्शन हे आपल्या आईसोबत असतं. तेव्हा मेंदूला जेव्हा आई ओरडली, रागवली, तरीही मुलांना ते सुरक्षित वाटतं, सेफ वाटतं. कारण आईचा आवाज हा मुलांसाठी त्यांना सेफ वाटतं, सुरक्षित वाटतं. म्हणून आई रागवली तरी मुलांना तेवढा राग येत नाही किंवा तेवढं दुःख होत नाही. कारण आईचा आवाज, आईचं रागवणं हे मुलांना सुरक्षितता, आधार आणि प्रेम जाणवतं. त्या आवाजामध्ये ते जाणवतं. पण जर आपण वडिलांची गोष्ट घेतली तर वडील म्हटलं की ऑथॉरिटी अँड पॉवर. आपण बऱ्याच घरांमध्ये बघतो की जी ऑथॉरिटी असते, जी पॉवर त्या घराची असते ती पुरुषाकडे असते, म्हणजेच बाबांकडे असते, वडिलांकडे असते. तर काय होतं की आणि नॅचरली जो पुरुष आहे त्याच्या आवाजामध्ये एक डीपनेस असतो, एक खोलपणा असतो आणि आवाजसुद्धा स्ट्रॉंग असतो, म्हणजे कडक असतो ॲज कम्पेअर टू फिमेल. मेलचा आवाज हा स्ट्रॉंग आणि खोलवर असतो. त्यामुळे जेव्हा बाबा म्हणजे वडील मुलांवर ओरडतात, रागवतात, तेव्हा तो आवाज, तो मोठा आवाज मुलाच्या मेंदूपर्यंत जातो आणि जो एक मेंदूचा एक पार्ट आहे की ज्याला आपण अमायग्डाला असं म्हणतो, तो ॲक्टिवेट होतो आणि तो सूचित करतो की काहीतरी धोका आहे. आणि त्याचा रिस्पॉन्स असा होतो, अमायग्डाला जेव्हा ॲक्टिवेट होतो तर मेंदू असं सांगतो की काहीतरी धोका आहे, असुरक्षितता आहे. त्यामुळे मुलं वडिलांच्या आवाजाला जास्त घाबरतात. वडिलांचा आवाज आणि मेंदू हे या प्रकारे काम करतं की जो आवाज खोल आहे, त्या खोल आवाजामुळे, त्या कडक आवाजामुळे अमायग्डाला ॲक्टिवेट होतो आणि तो फिअर जे काही रिस्पॉन्स आहे द्यायला हवे, जेव्हा आपल्याला भीती वाटते ते रिस्पॉन्सेस द्यायला सुरुवात केली जाते. मग याचा रिझल्ट काय होतो? तर ज्यावेळेस वडील ओरडतात, रागवतात, तेव्हा मुलांची धडधड वाढते, मुलाचे हात पाय कापायला लागतात, बरीच मुलं थरथरायला लागतात, त्यांचे हार्टबीट्स वाढतात. तर काही मुलांना अगदी ताठरता येते, ते अगदी एका ठिकाणी अगदी पाय रोवून उभे असतात. हे ते मुद्दामून करत नाही, तर हे मेंदू जो अमायग्डाला आहे, मेंदूमधील जो अमायग्डाला आहे तो ॲक्टिवेट झाल्यामुळं फिअर हार्मोन्स क्रिएट करतात आणि त्यामुळे ही सगळी प्रोसेस होत असते. आई ओरडली तर काय होतं? मुलं उलट उत्तरं देतात, आपल्या भावना व्यक्त करतात, आपली चिडचिड व्यक्त करतात, जे काही त्यांच्या मनात आहे ते बोलतात आणि आपलं मन मोकळं करतात. का मोकळं करतात? कारण त्यांना त्यांच्या आईच्या ओरडण्यात, आवाजातही एक सुरक्षितता जाणवते. त्यांना हे माहिती असतं की आई चिडली आहे, रागवली आहे, पण ती आपल्याला कधीही सोडून जाणार नाही, हा विश्वास त्यांच्या मनात असतो. आणि तो विश्वास लहानपणापासून त्यांनी जो आईचा आवाज ऐकलेला असतो त्यातून तो निर्माण झालेला असतो. मग बाबांच्या बाबतीत जेव्हा बाबा रागवले तेव्हा असं का होतं?
की हात थरथरतात, मुलं अगदी आपल्या भावना दाबून ठेवतात. बरेचदा आपण बघितलं की आईला मुलं उलट उत्तरं देतात, पण बाबांना देत नाही. ते शांत बसतात, ते आपल्या भावना दाबून टाकतात. तर हे असं तुम्हाला वाटत असेल की आपल्या पाल्यासोबत होऊ नये, तर मी या व्हिडिओ थ्रू आपल्या बाबांना म्हणजेच प्रत्येक मुलाच्या वडिलांना एक संदेश म्हणणार नाही, पण एक मेसेज देऊ इच्छिते की तुमच्या मुलावर जेव्हा तुम्ही रागवता, तेव्हा ते रागवून झाल्यावर त्याला एक वाक्य नक्की सांगा की बाळा, मी तुझ्यावर रागवलो आहे, मी तुला बोललो, मी तुला ओरडलो, पण का ओरडलो? कारण तू माझा आहेस, माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तुला कोणीही वाईट म्हणू नये, तुझं चांगलं व्हावं म्हणून मी माझ्या प्रेमासाठी तुला ओरडलो आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुला बाहेरच्यांनी काही म्हणू नये, तू काही चुकीचं करू नये म्हणून मी तुला ओरडलो आहे, पण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही रागवता, ओरडता, तेव्हा जो आपला आवाजाचा टोन आहे तो थोडा कमी ठेवा, त्याचं व्हॉल्यूम कमी ठेवा. मुलंसुद्धा तुमच्याशी अटॅच होतील. तर आपण या व्हिडिओत हेच जाणणार होतो की सायंटिफिकली काय रिझन आहे की मुलं आईला जेवढी घाबरत नाही, आईच्या रागवण्याला जेवढी घाबरत नाही, तेवढे वडिलांच्या रागवण्याला का घाबरतात. तर त्याची हे रिझन या आपण व्हिडिओमध्ये ऐकले. मला तुम्ही तुमच्या घरी असं काही होतं का? तुमची मुलं असे रिॲक्ट करते का? जर बाबा लोक हे माझा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी ही एक सुधारणा नक्की आपल्यामध्ये करावी. त्याच्यामुळे आपल्या मुलाचा आणि आपला जो बॉन्ड आहे तो अधिक घट्ट होतो. माझं जे माइंड केअर, प्रांजल माइंड केअर नावाचं जे यूट्यूब चॅनल आहे, त्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जर तुम्हाला पर्सनल काही काउन्सिलिंग हवी असेल तर मला नक्की कॉल करून आपली अपॉइंटमेंट बुक करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा मोबाईल नंबर, कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. माझ्या क्लिनिकचं नाव आहे प्रांजल माइंड केअर आणि मी माझा मोबाईल नंबर दिलेला आहे. मी एक सायकोलॉजिकल काउन्सिलर आहे आणि मानसिक समाजामध्ये जे काही मानसिक आरोग्याबद्दल जे काही प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहे त्यामध्ये माझी कुठेतरी छोटासा खारीचा वाटा आपण घ्यावा असं मला वाटतं. त्या अनुषंगाने मी हा चॅनल चालवत आहे. तुर्तास इथेच थांबते. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.